US 100 5 मिनिट टाइम फ्रेम प्री मार्केट अनालिसिस करूया. बघा कालच्या मार्केटची क्लोजिंग इथं आहे. मार्केटनं क्लोजिंग कशी दिलेली आहे, अशा प्रकारे एक सपोर्ट क्रिएट करून आणि एक एम पॅटर्न क्रिएट करून इथं क्लोजिंग दिलेली आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे मार्केटची ओपनिंग. बघा 19,471 म्हणजे या 19,500च्या सपोर्टच्या खाली मार्केट ओपन होणार आहे. प्री मार्केट अनालिसिस तसं थोडंसं डिफिकल्ट आहे, कारण मार्केटमध्ये जर गॅप डाऊन तुम्ही पाहायला गेला तर आय थिंक ह्यूज गॅप डाऊन होईल. हे किती पॉईंटचं गॅप डाऊन येते जर बघायला गेलं 200 ते 300 पॉईंटचं गॅप डाऊन येतं, तर अशा ठिकाणी अनालिसिस करणं थोडंसं डिफिकल्ट जातं. तरी पण माझ्या प्राथमिक अंदाजानुसार इथं मार्केट ओपन झालं, डायरेक्टली सेल साईडला चाललं तर मी काही करणार नाहीये. समजा इथून अप साईडला चाललं तर बाईंगची ऑपॉर्च्युनिटी शोधणार आहे. आता 19,500ला रिॲक्शन काय देते मार्केट त्याच्यावरती थोडंसं डिपेंड राहील. मेन जो इथं येणार आहे विषय तो 19,500चाच येणार आहे. दुसरं काय अनालिसिस आणि डोकं लावायची गरज नाहीये. मी जास्तीत जास्त प्रेफर बाय साईडलाच करणार आहे, कारण सेल करायला काही रिझन नाही. जरी 19,500चा वरती ब्रेकआउट केला तरी पण माझ्या ह्याच्यानुसार मी सेल करणार नाहीये. बाकी तुम्ही तुमचं अनालिसिस करा.